आई वडील आपल्या मुलांना शाळेच्या निमित्तानं पुण्यासारख्या मोठ्या सिटीच्या ठिकाणी पाठवतात. मुलगा असू दे मुलगी असू दे, पण मुलं खरंच तिथं जाऊन अभ्यासच करतात का अजून कुठं दुसऱ्या मार्गाला लागतात हे कधी चौकशी करत नाहीत. पाहिजे तेवढा पैसा सगळं देतात. इकडं पैसे नसले तरी व्याजानं काढून देतील, पण मुलांना काही कमी पडू देत नाही. बरोबर आहे, मुलांना काही कमी पडू देऊ म्हणजे पडू नये हे पालकांचं बरोबरच आहे. पण त्याचबरोबर आपला मुलगा मुलगी काय करते तिकडं कधीतरी एकदा अचानक चक्कर टाकून बघायला पाहिजे. कारण ज्यावेळी आपण त्याच्या डोळं झाकून विश्वास ठेवतो तिथंच विश्वासघात होतो. काय काय बायकांना तर ना आपल्या मुलींविषयी खूप विश्वास असतो. असायला पाहिजे नाही असं नाही, पण जरा डोळसपणे विश्वास ठेवावा, पण तो डोळसपणे ठेवावा. एखाद्या जरी कोणीतरी सांगितलं की बाई तुझी मुलगी अशी अशी कुठं तरी, कारण ह्या गोष्टी कसं असतात समाजाला आधी कळतात. जर जर तुमचा मुलगा किंवा मुलगी एखादं वाईट कृत्य करताना दिसली तर ते समाजाला पहिल्यांदा दिसत असते. शक्यतो कोणी जास्त तुम्हाला सांगायचं धाडस करत नाहीत, कारण त्यांना भीती असते तुम्ही त्यांच्याबरोबर भांडाल वगैरे असं भीती असते, म्हणून ते जास्त कोण त्या गोष्टीचा विचार करत नाहीत तुम्हाला सांगायचा. पण एखाद्यानं जर चुकून सांगितलंच तर त्यावेळी तुम्ही आपल्या मुलीच्या किंवा मुलग्याच्या बाजूनं त्या व्यक्तीशी वाद घालता. म्हणून लोकांना असं वाटतंय की जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचं, आपण जर सांगायला गेलं तर आपल्या अंगलटील, म्हणून कुणी सांगायचं धाडस करत नाही. तर मला असं म्हणायचं आहे की मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टीची काळजी घ्या. जर कुणी चुकून सांगितलं तर ते चूक की बरोबर हे आधी बघा. त्याच्यावर पण विश्वास ठेवू नका. त्या व्यक्तीवर जी त्रयस्थ व्यक्ती आहे ती सांगत असते त्याच्यावरती पण विश्वास ठेवू नका. पण हे खरं आहे काय हे तर जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि मग त्याच्यावरती विचार करा. कारण कसं होतं, कुणीतरी काहीतरी बघितले तर तुम्हाला सांगत येत असतात. त्यावेळी प्रत्येक गोष्ट ती खोटीच असते असं नाही. काय काय त्याच्यात सत्य असतं. 1-2-3 वाक्य त्याच्यात घालून मिरची मसाला लावून तयार करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवलं असेल, पण पूर्ण काय खोटं नसेल. कारण ह्याच्यामुळं काय होतं की जे काय वाईट चुकीचं घडताना तुम्ही वाचवू शकता. चुकीचे घडण्याआधी तुम्ही त्या गोष्टीला प्रतिबंध करू शकता, मुलाला आपल्या समजवू शकता. त्यामुळं ह्या गोष्टीचं कधी पण भान ठेवा की वयात आलेली मुलं तुमची कुठं जातात, कोणत्या मैत्रिणीच्या संगतीत आहेत आणि म्हणजे त्यांची संगत कोणती आहे, ते बोलताना चालताना जरासं निरीक्षण केलं ना तर नक्कीच तुम्हाला आपल्या मुलग्याची